जिल्ह्यातल्या 4 कारखान्यांनी FRP जास्त बसत असताना सुद्धा पहिली उचल 3525, 3400, 3450 अशा प्रकारे जाहीर करून एक प्रकारे मार्च महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला होता त्या आदेशाचा भंग केलेला आहे। त्यापैकी एक कारखान्याने आपली भूमिका बदलली आणि आम्ही अजून पहिली उचल जाहीर केली नाही असं कुंभी कासारीच्या एमडीने सांगितलं। बाकीच्या 3 कारखान्यांनी विशेषतः बिदरी 3552 रुपये FRP असताना त्यांनी 3400 रुपये दिलेले आहेत। भोगावती जाहीर केलेला आहे। भोगावती कारखान्याची FRP 3600 रुपये असताना त्यांनी 3400 रुपये जाहीर केलेले आहे। त्याचबरोबर दालमिया 3642 रुपये त्यांची FRP बसत असताना त्यांनी केवळ 3525 रुपये जाहीर केलेले आहे। हे बेकायदेशीर आहेत, नियमबाह्य आहेत, कायदा धाब्यावर बसून हे अशा प्रकारे करतायत। त्यामुळे हे बेकायदेशीररित्या चालू असणारे कारखाने कायदा हातात घेऊन आम्ही बंद पाडू, प्रशासनानं आमच्यामध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिलेला आहे। माझी पालकमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, एक तर कायदेशीररित्या गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा RSF प्रमाणे हिशेब व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही। आमच्यावर कायदेशीररित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे। त्याचबरोबर यावर्षी तुटणाऱ्या ऊसाच्या बाबतीत तोडणी वाहतूक भरमसाठ वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी FRP निघत असताना सुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे। याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही।